मालिका चालू आहे की आमचा घटस्फोट, हिची प्रेग्नन्सी आणि त्यातनं कोणाला कसा न्याय मिळणार आहे. मी थेट पुण्याला निघून जाते, जे की माझं काहीही नाहीये, पण मी उगाच जाते फिरते तिथे, माझं जास्त कोणी ओळखीचे पण नाही. पण सध्या आमच्या सेटवरती ना एक क्लासेस सुरू झालेले आहेत विणकामाचे, आणि त्या क्लासेसचं नाव आहे फडके विण. हे मेडिटेशन आहे आणि आपण ज्या पद्धतीने कंटिन्युअस काम करत असतो त्यातनं काही जणांना म्युझिक ऐकून छान वाटतं, म्हणजे मी पण ऐकते, पण त्या मेडिटेशनचाच एक भाग वाटतो मला हा. खरंच म्हणजे यासाठी प्रेक्षकांना पाहावीच लागेल मालिका, कारण इतके छोटे छोटे थ्रेड आहेत, ते जर मिस झाले तर काय घडते ते कळणार नाही. कारण मालिकेत सध्या दर दिवशी काहीतरी घडतंय. म्हणजे ही आली, हिला आम्ही सामावून घेतोय तर हिने प्रॉपर्टीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्याच अंडर करंटवर आता सगळं चालू आहे, जे की ऑब्व्हियस असतं, पण त्यात पण तिने खूप वेगळ्या पद्धतीने आता काय म्हणू डाव साधण्याचा प्रयत्न केलाय किंवा करतीये. तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी आत्ताच्या मालिकेतली व्यक्ती म्हणजे आत्या, आमची निर्मला आत्या. तिलाच तिने टार्गेट करून खूप सोयीस्कर आपल्याकडे करून तिचे प्यादे टाकतीये. म्हणजे खूप सोपं आहे, कारण तिने तिची मुलगी गमावल्यामुळे हिच्यावरचं प्रेम खूप वल्नरेबल स्टेज मध्ये आहे आता निर्मला आत्या. सो हिच्यावरचं प्रेमापोटी केल्या जाणाऱ्या गोष्टी आणि त्याचे आमच्यावर होणारे आघात इनडायरेक्टली डायरेक्टली, हे पण आता मी अक्षरा म्हणून हा सुंदर म्हणून फेस करतोय. आणि घटस्फोटाचं म्हणाल तर हो, आता आमचा ऑन पेपर घटस्फोट झालाय. असा ऑफिशियली उघड नाही झालेला की आता ह्यांचा घटस्फोट झाला कोर्टात, असं नाही झालेलं. तो होणार आहे की नाही होणार आहे, त्यासाठी मी काय करणार आहे, किंवा त्यामध्ये हिचा काय वेगळा हात असेल, हा तर बिचारा खूपच खचलाय. कारण पहिलाच आरोप जो आहे ह्याच्यावर लागलेला, हिने लावलेला, तो आहे की मैं आपके बच्चे की माँ बनने वाली, इथूनच सुरुवात आहे. सो हा एक विषय इतका नाजूक आहे की आम्ही कोणीच काही करू शकत नाही डायरेक्टली, काही प्रूव्ह नाहीये. त्या प्रोसेसमध्ये आत्ता ही मालिका आहे की हा शोध लावणं, मग मी तो लावू शकते की नाही, सगळ्यांनाच न्याय मिळवून देऊ शकते की नाही, हिला पण याला पण, स्वतःचा विचार बाजूला ठेवून अर्थात कुटुंब कसं एकत्र राहील, ते तुटणार नाही, कोणाला खूप त्रास होणार नाही, ह्याचा मध्य गाठून काहीतरी करायला जाणं खूप अवघड असतं. तर तो प्रयत्न आता या मालिकेत चालू आहे, अक्षरा म्हणून माझा. आणि इन जनरल पण खूप छोट्या छोट्या घडामोडी घडतायत, रोज काहीतरी टर्न्स येत आहेत मालिकेत, ट्विस्ट अँड टर्न्स म्हणतो आपण तसं. त्यासाठी तुम्हाला मालिका बघत राहावं लागेल. खूप इंटरेस्टिंग चालू आहे आता सध्या. तर काय नाही, खूप छान पद्धतीने सगळ्यांनी समजून घेतलं. मला असं काही वाटलं नाही की मी तसं बघायला गेलं तर मालिका आधीपासून चालू आहे आणि मी मध्येच आले तर थोडासा त्यांचा प्रभाव स्लो झालेला असतो आणि मी जराशी फास्ट मोडमध्ये घुसलेली असते, त्यामुळे थोडंसं वरखाली होतं. पण छान, सगळ्यांनी छान समजून घेतलं, मिळून मिसळून. मी अशी पिशवी घेऊन फिरत असते. मला सध्या म्हणजे पावलावरती बरंच काही करतात, म्हणजे सगळेच बरंच काही करतात. पण सध्या आमच्या सेटवरती ना एक क्लासेस सुरू झालेले आहेत विणकामाचे, आणि त्या क्लासेसचं नाव आहे फडके विणकाम क्लासेस. आमच्या इथे विणकाम शिकवले जाईल. आणि त्या क्लासेसचे सर्व आहेत या, म्हणजे तुम्ही जरा कॅमेरा शिफ्ट केलात तर तुम्हाला कळेल. आणि ती खूप उत्तम विणते. खूप छान विणते, म्हणजे मला माहित नव्हतं त्याला काय म्हणतात. खूप सुंदर करते ती आणि समजवून, आणि त्याला खूप पेशन्स लागतो जो तिच्यातच आहे. मी तिला त्या दिवशी म्हणाले सुद्धा, मला नाही जमणार, तू खूप छान करते, कधी येतं जाता तर बघा, छान करते बघा. त्यातला तुम्ही एक तुमच्या ह्या बाईट मध्ये तो एक कट टाकू शकता. म्हणजे ती सगळ्यांना शिकवत असते, म्हणजे जरी शिकायची इच्छा नसेल तरी नाही इकडे बस इथे शिक, असं तुझं चालू असतं. आणि नाही, ते खूप डिफिकल्ट काम आहे, पण तेवढं सुंदर काम आहे. आणि ती खूप सुंदर मस्ती
मस्ती वेगळी बाजूला राहिली, पण ती खूपच सुंदररीत्या ते करते. तिने एक असा एक बटवा तयार केलाय आणि तिने मलाही शिकवलं आणि मी त्याच्या एक सुरुवातीच्या स्टेजला आहे बरोबर साखळी करायची शिकवली. हा तिचा एक फोनचा खूप छान असा बटवा आहे जो खूप रेअरली बघायला मिळतो. सॉरी, तिचा एक खूप छानसा बटवा आहे, त्याच्यात तिचे 2 फोन राहतात, तिचे अजून भरपूर काय काय राहतं, पण जमलं तर बघा खूप छान आहे. का ना आणलास ग तू? फोन सेटवर विसरले जातात. नाही, खरंच थँक्यू दोघांना की माझं एवढं कौतुक केलं तोंड भरून. माझा इंटरेस्टिंग मेल विद्यार्थी हा माझा नवरा, मुलांना इंटरेस्ट घेऊन शिकताना खरंच मी नाही बघितलं असं, पण तरी पण त्याची इतकी छान शिकायची एक वृत्तीच आहे आणि मला ते खूप आवडलं की म्हणजे मी आता 2-3 जणांना सायमल्टेनियसली शिकवत असताना सुद्धा त्याचं नाही मी आता इथपर्यंत झालोय, मला पुढे शिकव ना, आता तू अगं मी चुकलं, अगं हे सुटलं, आता काय करू, कसं करू. हा जो एक इंटरेस्ट असतो ना तो प्रत्येकात नसतो, म्हणजे स्त्रियांमध्ये नसतो, पुरुष तर खूप लांब राहत नाही. प्रत्येकात एक काही ना काही क्वालिटी टॅलेंट भरलेलं असतं. आता माझ्यातलं हे आता या दोघांनी सांगितलं म्हणून, पण प्रत्येकात काही ना काहीतरी एक वेगळं पण असतं, एक्स फॅक्टर असतो. सो माझ्यातलं काही एक्स फॅक्टर मधला हा आहे. पण कौतुकाने शिकायला येणं किंवा शिकण्याची वृत्ती असणं पण खूप गरजेचं आहे. नुसतंच आवडणं आणि लांबनच बघणं हे खूपच सोपं आहे. पण यांनी ज्या काही इंटरेस्टने ते करायला घेतलंय आणि तो मला रोज विचारतो, आणलंच ना ग ते, मग मी सेटवरच ठेवून दिलंय ते. आणि समीराताई, रूपाताई, विद्या म्हणजे उर्वशी आणि हा आमचा विद्यार्थी, आमचा आत्ता माझ्याकडे 4 स्टुडंट्स आहेत. बॅचमध्ये हळूहळू फुल होईल बॅच अशी मी अपेक्षा करते. मजा येते, पण बेसिकली खरंच मस्तीचा भाग वेगळा. हे मेडिटेशन आहे आणि आपण ज्या पद्धतीने कंटिन्युअस काम करत असतो त्यातनं काही जणांना म्युझिक ऐकून छान वाटतं, म्हणजे मी पण ऐकते, पण त्या मेडिटेशनचाच एक भाग वाटतो मला हा, की आपण कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करून या सगळ्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करणं प्रचंड अवघड आहे आणि ते कॉन्सन्ट्रेशन आपसुकच वाढतं, कारण तुम्ही कुठली तरी एक गोष्ट करत असता आणि त्यातनं छान काहीतरी क्रिएट होत असतं. हा जो एक आनंद आहे ना इथला आणि इथला, तो मी शब्दात नाही सांगू शकत. सो मी असं काहीतरी करत असते. नाही म्हणजे धन्यवाद, खूप कौतुक केल्याबद्दल. पण यामध्ये ना माझा एक थोडासा असा स्वार्थ आहे की जसं मगाशी आत्ताच बोलली की कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि पेशन्स लेवल आपल्या वाढतात. तर म्हणजे मी जेव्हा तिला बोललो की मला शिकव, तेव्हाच मी त्या दिवशी तिला बोललो की अगं नाही अमृता, याच्यामध्ये ना तुझ्या पेशन्स खूप पाहिजे आणि तुझं कॉन्सन्ट्रेशन खूप पाहिजे. तर हा एक थोडासा असा माझा स्वार्थ आहे, कारण मी असा अभिनय करतो, त्याचबरोबर मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं आणि तुम्हालाच माहितीच आहे क्रिकेटमध्ये पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे थोडासा असा माझा स्वार्थ असल्यामुळे मी शिकायला नवीन गोष्टी शिकायला आवडतात, पण हा एक माझा एक स्वार्थ बस. मी माझा सहसा आजकाल 8:30चाच कॉल टाईम असतो, त्यामुळे मला थोडंसं आधी मी जिम वगैरेचा भरपूर नाद होता मला, त्यामुळे आता खूपच कमी झालं आहे. माझी बहीण वगैरे आम्ही स्टेडियमला वगैरे जायचो, सो आता खूप कमी झालं आहे. त्यामुळे सकाळी फक्त अर्धा 1 तास उठून आम्ही सगळे रनिंगला जातो 2-3 जण मिळून आणि बस. जास्त काही स्वतःकडे लक्ष देता येत नाही, जर अशा 8:30 पासून ते 9 वाजेपर्यंत जर शिफ्ट असतील तर. पण मी रूममध्ये कोणीही नसेल त्या छोट्या छोट्या गोष्टी करत असते, बाकी होत राहतं हँडल. आणि मला नाही वाटत की जास्त वेळ मिळतो. मी खूप हॅमर होते, माहीत नाही बाकीचे होतात की नाही, मी खूप हॅमर होते, त्याच्यामुळे मी घरी जाऊन झोपून घेते मी. रेस्ट करणं हा पण एक पार्टच आहे, आपण रिलॅक्स व्हायचा. सो ज्याचं ज्याचं वेगवेगळं असतं. हा म्हणजे वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स ठेवतो. म्हणजे मला आता ते काम त्यात नाही म्हटलं तरी महिन्यातले रोजच शूट करतो, त्यातल्या त्यात कधी गॅप असेल तर मी खेळायला जातो, क्रिकेट खेळायला जातो. मला खेळायला खूप आवडतं, क्रिकेट खेळायला खूप आवडतं. म्हणजे एक काय बोलतोय की एक वेगळी ऊर्जा मिळते मला. म्हणजे जर मी 7 दिवस काम केलं, म्हणजे एक 6 दिवस काम केलं आठवड्याचे आणि 7 दिवस सुट्टी असेल आणि जर मला दुसऱ्या दिवशी जर फ्रेश म्हणजे नवीन ऊर्जा घेऊन जॉईन करायचं असेल कामाला, तर मी आदल्या दिवशी क्रिकेट खेळायला जातो. म्हणजे मला एक ऊर्जा मिळते आणि खूप फ्रेश वाटतं खेळल्यामुळे, माइंड फ्रेश होतो. त्यामुळे हे रंगुळा हवा असेल तर मी थेट पुण्याला निघून जाते, जे की माझं काहीही नाहीये, पण मी उगाच जाते फिरते तिथे. माझं जास्त कोणी ओळखीचे पण नाही,
पण तिथे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे, सो तिथे जाऊन खूप छान वाटतं. त्यामुळे कधी कधी जर असा वेळ मिळाला तर मी रात्रीची वगैरे सकाळी कधी पण निघून जाते, जर सुट्टी असेल बरं वाटतं. मी इथेच इतक्या गोष्टी करत असते की घरी करायला काही उरतच नाही. त्यामुळे मी कुठेही माझ्या गोष्टींमध्ये रमलेलीच असते ऑलरेडी. मला घराची स्वच्छता खूप आवडते, त्यामुळे माझ्याकडे एक ताई येते काम, तरी पण मला एक काहीतरी कुठलं तरी जळमट काढायचं असतं. सो मला ती आवड आहे, म्हणजे नीटनेटकेपणा नाही एवढं नाही करत, पण मला आवडतं म्हणजे नीटनेटकं राहायला. आणि मला त्यातच इतका वेळ जातो की मला वेगळं काही माझ्यासाठी तेच रिलॅक्सेशन आहे. मी घरी आहे आत्ता, हेच. येस, आत्ताच जसं आम्ही मालिकेविषयी बोललो आणि इतक्या छान छान गोष्टी शेअर केल्या तुमच्याशी, त्या लक्षात ठेवा. आणि प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडतंय. सो हे काय काय घडतंय आणि रोज काय तुम्हाला नवीन बघायला मिळणार आहे हे अनुभवायचं असेल, ह्याची मजा घ्यायची असेल. आणि आत्ता सध्या ज्या नोटवर मालिका चालू आहे की आमचा घटस्फोट, हिची प्रेग्नन्सी आणि त्यातनं कोणाला कसा न्याय मिळणार आहे हे जर बघायचं असेल तर आमची मालिका बघत राहा प्रेमास रंग्यावे, सन मराठीवर, सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता. थँक्यू.